काहीतरी किती सुंदर दिसत आहे. काय आहे? हे आहे मेल्ट्स जे पोळीच्या आतमध्ये बनलेले आहेत. वेलकम टू अनदर डे, अनदर व्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आम्ही आलेलो आहे टेम्पल, इंडियाची टेम्पल सिटी. जर सपोज तुम्ही आतापर्यंत गेस केलेलं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आम्ही आलेलो आहे मदुराई. मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पल वगैरे जायचं आहे. इथलं फेमस टेम्पल आहे. सो आज आम्ही मदुराई एक्सप्लोअर करू. आणि त्याच्या आधी मी सांगून देते आज मॉर्निंगला काय झालं. आज आम्ही रामेश्वरमवरून सकाळी 9 वाजता वगैरे निघालो चेकआउट करून. 180 किलोमीटरवर आहे रामेश्वरमपासनं मदुराई. तर आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. आणि मग आमच्या रामेश्वरमच्या पण 2-3 प्लेसेस बघायच्या राहिल्या होत्या. तर तिथे आपले जे APJ अब्दुल कलाम आहे त्यांचं जे पूर्ण ते तिथले बॉर्न आहे ना रामेश्वरमचे, तर त्यांचं पूर्ण म्हणजे हाऊस आम्ही बघितलं. तर तिथे फोटोज वगैरे अलाउन होते, फोटो व्हिडिओ. तुम्ही फक्त बाहेरून एक व्हिडिओ काढला, तुम्ही टाकून देईल नेक्स्ट स्टोरीमध्ये. त्याच्यानंतर एक पूर्ण त्यांच्या मेमरीजमध्ये एक बनवलेलं आहे मोठं म्युझियमसारखं, जिथे पूर्ण 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 डॉक्टर APJ अब्दुल कलामबद्दलच आहे म्युझियमसारखं. त्याच्यात म्हणजे त्यांचं जे आपलं IIM युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस ते शिलाँगला लेक्चर वगैरे देत होते त्यावेळेस ते तिथे पडले. तिथे त्यांना अटॅक आला होता. पूर्ण एकदम तिथे प्रॉपर त्यांनी ते हे केलेलं आहे, रेखाटलेलं आहे, म्हणजे पूर्ण स्टॅच्यूज सहित. प्लस त्यांच्या लहानपणापासनं ते त्यांनी कोणत्या कॉलेजमधनं काय त्यांचं BSc वगैरे झालं होतं. पहिला जो रॉकेट आहे तो त्यांनी हे केला होता. तर कुठनंपासनं काय काय केलं, ते भारताचे प्रेसिडेंट कसे बनले, सगळं त्याच्यात आहे, त्या म्युझियममध्ये आहे. आणि म्युझियम खूप सुंदर त्यांनी मेंटेन केलेलं आहे. इव्हन शिलाँगमध्ये ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस तिथे त्यांच्यासोबत कोणते कपडे होते हेही तिथे लावलेले आहे त्या म्युझियममध्ये. म्हणजे त्यांच्याजवळ 2 ड्रेस होते, चप्पल होती, शूज होते, त्याच्यानंतर त्यांचा लॅपटॉप, चष्मा, हे सगळं त्यांनी तिथे खूप सांभाळून ठेवलेलं आहे. ते म्युझियम बघितलं तर त्यावेळेस आपल्याला जिवंत डॉक्टर APJ अब्दुल कलामबद्दल माहिती मिळते. सो ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर एक टेम्पल व्हिजिट केला आम्ही. तिथेही फोटोज वगैरे अलाउ नव्हते. तिथे आपल्या श्रीरामच्या पादुका तिथे ठेवलेल्या होत्या. तर ते वगैरे करून मग आम्ही आलो मदुराई. आता इथे आल्यानंतर लंच वगैरे झाला आमचा. आता आम्ही रेडी वगैरे होऊन आता आम्ही मदुराई एक्सप्लोर करायला चाललो. आता मदुराईमध्ये कोणते कोणते टेम्पल्स आज आम्ही बघू हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे आहे डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं ओरिजिनल घर, जिथे ते लहानांचे मोठे झाले. सो ते जे आहे ना रामेश्वरम मंदिरच्या परिसरामध्येच आहे. आणि हा जो आहे मी त्यांच्या घराचा बाहेरचा व्ह्यू शूट केला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही तिथनं एका देवळात गेलो होतो. सो हे इथे रामांच्या पादुका ठेवलेल्या आहे. नंतर हे जे म्युझियम आहे हे त्या म्युझियममधल्या डिटेल्स आहे ज्या मी सांगितल्या. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रिटर्न निघालो तर रिटर्न निघताना मी पुन्हा पॅम्बॅन ब्रिजचा एक पूर्ण व्हिडिओ शूट केला. आणि हा सकाळचा होता, मॉर्निंगचा. आणि हा मी फ्रंट व्ह्यू शूट केला. म्हणजे जेव्हा मोठ्या मोठ्या ज्यावेळेस शिप्स येतात ना तेव्हा हा ब्रिज असा मधातून ओपन होतो, म्हणजे त्या शिप्सला जायला रस्ता देतो. नंतर आम्ही पोहोचलो इथे आर्किओलॉजिकल म्युझियम होतं. इथे म्हणजे खूप जुन्या म्हणजे अवशेष जे सापडले होते ना, म्हणजे पहिलेचे जे पूर्वज लोक वगैरे आहे जे यूज करायचे, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहे. नंतर आम्ही फायनली आमच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आणि मला ही जी रेस्टॉरंटमधली पेंटिंग आहे ही खूप आवडली. त्याच्यानंतर आम्ही फ्रेशन अप वगैरे होऊन आम्ही गेलो मंदिरमध्ये. आणि तिथलं हे जे होते, मला गजरे तर तसेही खूप जास्ती आवडतात, बट जेव्हा मला तिच्याजवळ दिसला तर मी माझा मोह आवरू नाही शकली. मग नंतर आम्ही इथे जे आहे ना, इथे 300 रुपयाची एक पूजेची थाली मिळते. मीनाक्षी टेम्पलमधलं जे दर्शन आहे ते चांगलं झालं. आज आम्हाला मीनाक्षी टेम्पलमध्ये कमीत कमी 2 तास लागले. ते याच्यासाठी लागले कारण म्हणजे तिथले जे पडदे आहे ते बंद होतात 4:30 ते 5 तिथले देवीची पूजा करायला. म्हणून अर्धा तास आमचा एक्स्ट्रा लागला तिथे लाईनमध्ये. तर मला असं वाटते आम्ही जे कन्सिडर करून गेलो होतं की आम्हाला रामेश्वरमचं जे ज्योतिर्लिंग आहे तिथे वेळ लागेल. सो कालचा जो वेळ आहे तो आज लागला. तर म्हणून आम्हाला
डोंट नो इनसाइड फोन अलाव आहे की नाही. जर सपोज असेल तर मी व्हिडिओ नक्कीच शूट करेन. इव्हनिंगला हे मंदिर खूप 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 छान दिसत होतं. म्हणजे लाईट्स वगैरे लागलेले होते आणि इथल्या जे मंदिराचे जे कोरीव काम आहे ना, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आणि खूप कोरीव आहे इथले सगळेच मंदिर. त्याच्यानंतर आम्हाला काही खायचं होतं, तर मदुरईमध्ये नॉनव्हेज खूप जास्त चांगलं मिळते. बट वी आर व्हेजिटेरियन, त्याच्यातही श्रावण सुरू आहे, तर आम्हाला कोणताच रिस्क नव्हता घ्यायचा. म्हणून आज आम्ही पिझ्झा हटमध्ये आलो. सो आता आम्ही इथे पिझ्झा वगैरे खाणार आहोत. तर काय म्हणते, म्हणजे थोडं सेफर फूड वाटते, कारण ते याच्यासाठी सेफर वाटते की सगळीकडे ते सेम टाईपचं मिळते, पिझ्झा हट अँड डॉमिनोज. तर म्हणून आम्हाला दुसरे कोणतेच फूड्स ट्राय करायचे नव्हते, म्हणून आज आम्ही हेच खाल्लं. अदिरानी थोडी कोल्ड कॉफी वगैरे घेतली, कारण ती पण जास्ती काही खात नाही, हार्डली 1 नाही तर 2 स्लाईस खाते किंवा फ्राईज वगैरे खाते. सो मग आम्ही आमच्यासाठी पिझ्झा मागवला, गार्लिक ब्रेड मागवलं आणि आज एक मी नवीन डिश ट्राय केली. ही होती टेट्स होते, हे टेट्स. सो याच्यात असं होतं की ही जी आहे पोळी होती वरून अँड त्याच्या आतमध्ये पनीरची फिलिंग होती. तर म्हणून म्हटलं आज चला ट्राय करून बघा. तर टेस्ट थोडा ठीकठाक होता. त्याच्यानंतर मग एवढं सगळं खाल्ल्यानंतर मला प्यायची होती पेप्सी वगैरे घेऊन आम्ही निघालो. त्याला काय म्हटलं होतं की एक ग्लास पेप्सी दे, तर तो बोलला की जर इथे प्यायची आहे तर 99 आणि ही जी बॉटल आहे ही 46 रुपीजची दिली. त्याला म्हटलं ठीक आहे 46 रुपीजची बॉटल दे, आम्ही इथे बसून पिऊ. बट नाही, इथे बसून तुम्ही पिऊ नाही शकत. तुम्हाला जर इथे बसून प्यायचं आहे तर तुम्हाला ग्लास घ्यावा लागेल. म्हणजे किती इलॉजिकल गोष्टी आहेत सगळ्या. आणि आज आम्हाला टॅक्सी रिटर्न करायची होती, तर ड्रायव्हर टॅक्सी घेऊन गेला आणि तो कोइंबतूरवरून आला होता. त्याला मदुराई टू कोइंबतूर जायचं होतं, म्हणून आम्ही त्याला लवकर जाऊ दिलं. मग आम्ही इथं आमचं जे हॉटेल आहे ते 2 किलोमीटरवर होतं. अदिराला असं वाटलं इथले ऑटो मुंबईसारखे हात दिल्याबरोबर थांबणार, पण फायनली काही वेळेनंतर आम्हाला ऑटो मिळाला. आणि म्हणजे 2 किलोमीटर होतं फक्त आमचं हॉटेल, आणि त्या 2 किलोमीटरसाठी यांनी 100 रुपये आमच्याकडनं चार्ज केले. म्हणजे इथे गोष्टी ना वाजवीपेक्षा महाग आहे. या हॉटेलमधलं मेन अट्रॅक्शन आहे अदिराचं या फिश. काय बघत आहे का तू त्याच्यात? काय फिशमध्ये सगळ्या फिश तर सारख्याच आहे. विच वन डू यू लाईक? ऑरेंज अँड ब्लॅक. सो दिस वॉज अवर डे. म्हणजे ॲक्च्युली जी आमची रिटर्नची जी फ्लाईट होती ती होती मदुरईवरून. म्हणजे कोइंबतूर तरी दूरच पडत होतं रामेश्वरमपासून. तर म्हणून आमची जी रिटर्नची फ्लाईट आहे ती मदुरईवरून गेली. तर आता मदुरईला आलेलोच आहोत. तर इथलं जे मीनाक्षी टेम्पल आहे हे खूप जास्ती फेमस आहे, हे मी बघितलं होतं. म्हणूनच मदुरईला सिटी ऑफ टेम्पल्स म्हणतात. तर एक क्युरिओसिटी होती की आता एवढ्या दूर आलं आहे तर आम्हाला मीनाक्षी टेम्पल बघायचं आहे. म्हणून आज आम्ही मदुराईमध्ये स्टे केला. तर म्हणून आज आम्ही दोन देवळात गेलो होतो. एक मीनाक्षी टेम्पलमध्ये गेलो आणि एक आपलं मुरगन टेम्पल आहे इथलं, म्हणजे जिथे आपले गणपतीचे भाऊ कार्तिकेयचं ते टेम्पल आहे, तिथे दर्शन खूप चांगलं झालं. तर म्हणून आम्ही आणि मदुरईमध्ये अजून एक्सप्लोअर करायला अजून असं काही नाही आहे जास्ती. आणि इथे आल्यानंतर एक वेदरमध्ये ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे कोडाईकनालपासनं ते डिरेक्टली आम्ही जेव्हा रामेश्वरम आलो तर असं वाटत होतं की डिसेंबरमधल्या विंटरपासनं ते आपल्या मेच्या उन्हाळ्यात आलो. इतकं ड्रास्टिक चेंज आहे सेम स्टेटमध्ये. तर म्हणून जर समजा कोणी प्लॅन करत असेल तर मला वाटते एक तर ते थंडीचेच ठिकाण प्लॅन करत असेल, लाईक उटी कोडाईकनाल किंवा रामेश्वरम, मदुराई, कोइंबतूर हे थोडे हॉट प्लेसेस आहे. बट आम्हाला एकाच टूरमध्ये म्हणजे एक प्लेसेस ॲड करत आमचा इतका लॉंग होऊन गेला ही ट्रिप. सो दिस इज द फर्स्ट ट्रिप एव्हर जी आमची 7 days चालली. तर आमचे मोस्ट ऑफ द प्लेसेस एक्सप्लोर करून झाले साऊथमधले तमिळनाडूमधले. तर आता फक्त एकच प्लेस राहिलेली आहे. आता एक प्लेस कोणती आहे ही तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. अँड उद्या आम्ही चाललो रिटर्न मुंबई. उद्या आमची मुंबईची फ्लाईट आहे. सो
आणि इकडे आल्यावर काय होतं, फक्त फिरणं होतं. अँड म्हणून मी रोज डेली ब्लॉग्स बनवू शकली. नाही तर बाकीच्या माझ्या डे टू डे रुटीन्समध्ये या गोष्टी एकदमच शक्य नसतात. कारण नदिराची स्कूल असते, अभ्यास असते, टिफिन असतो, घरातले खूप सगळे कामं असतात. आणि रोज मला नाही वाटत असं काही शूट करायला असते. कारण मला असं वाटतं की काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग असायला पाहिजे, ज्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन जात आहे. सो म्हणून मला असे व्लॉग शूट करायला मला पर्सनली आवडते. तर म्हणून मी विचार केला की आता मला वेळ होता, म्हणून मी दिवसभर व्लॉग शूट करायची, रात्री एडिट करायची आणि पोस्ट करायची. सो उद्याचा जो व्लॉग राहील तो माझा लास्ट व्लॉग राहील आमच्या ट्रिपचा. सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सी यू टुमॉरो. गुड नाईट.